स्टँड पण आहे माझं काम सोपं होईल लावलं हे वरूच काय करू नकोस काय करू नको वाटून लावी जमत नाही जमत नाही माझं काम सोपं होईल नाही नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या संघाकडून अत्यंत चुरशीचा सामना होणार या शंकामागे आहे आणि पहिली चढाई या ठिकाणी जसं 14च्या माध्यमातून संपन्न केली जाते संकेत गडशी निखिलच्या बाजूने आक्रमण वाढवले जाते बघूया का संकेत गडशीच्या माध्यमातून ही चढाई होते कोण जिंकल्यानंतर त्या ठिकाणी आमंत्रित केलं ते चढाईसाठी आणि संकेतच्या माध्यमातून मोठी चढाई निखिलच्या वरती आक्रमण चढवलं जातं एक सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिल खाडेकर हरेश हुमडे विराज चव्हाण विराज हुमडे त्यानंतर पहिली चढाई अर्थात विघ्नार्थ कोंडवा या संघाकडून सिद्धांत गाडेकर सिद्धांत गाडेकर उत्तम राजाची चढाई सिद्धांतची नेहमीच असते पण इथं मात्र एक मोठी चढाई करून आपल्या संघाचा श्री गणेश करणं गरजेचं आहे काय करतो बघूया पुन्हा एकदा शैलेश शेडगेला आपण पाहतोय चढाई दरम्यान जर्सी क्रमांक 14 निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ शैलेशच्या माध्यमातून नेहमीच होत असतं एकही मात्र स्वतःचा बचाव करताना पण एक गुण सहज हासिल केला जातोय विराज चढाईसाठी असणारे विराज चव्हाण 0-1 मात्र विराज चव्हाण याला ज्याची वेगवान चढाई नेहमीच पण पाहत असतो दरम्यान 0-2 अशी दमदार सुरुवात केली जाते पंटी पालांडेकडून चढाई या ठिकाणी संपन्न करण्यासाठी तयारी दरम्यान कोपऱ्यादक्षिण पंटी बोर्डच्या बाजूला आक्रमण पंटी पालांडेचं या ठिकाणी सुयोग बोर्डच्या दिशेने आक्रमण केलं जाते निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय बंटीला ज्याची क्रमांक 9ला पहिल्या सत्रामध्ये 0-2 अशी सुरुवात केली जाते आणि आता बोर्ड चढवण्यासाठी असणार आहे बघूया त्याची क्रमांक 3च्या माध्यमातून चढाई एक चांगली चढाई आपण नेहमीच याच्याकडून पाहत असतो पण या सामन्यामध्ये अत्यंत उत्कटावर्धक सामना सुंदर चढाईच्या माध्यमातून पॉईंट्स हासिल करण्यासाठी तयार होतोय काय करतो बघूया सद्य स्थितीमध्ये चांगला असतो पण आपण पाहिलं पण निश्चितच वाईट असेल करता आलं नाही शैलेश वारंवार सातत्यपूर्ण चढाईसाठी ज्याला जावं लागतंय सिद्धांत होते आक्रमण दैज केलं जाते काय करतो बघूया शैलेश एडगेच्या माध्यमातून ही चढाई असणार आहे अपमान असणार आहे इथं मात्र सामोरं स्वतःचा बचाव केला जातोय आणि शैलेश मात्र माघारी परतोय प्रदीप म्हणून सिद्धार्थ गाडेकर चढाईसाठी रेड व्हॅल्यू करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय आणि थर्ड रेड गेलेले थर्ड रेडचा या ठिकाणी इशारा असणारे बंटी पालांडेला ही चढाई मात्र अतिशय विस्फोटक करावी लागणार आहे या चढाईमध्ये पॉईंट घेण्याबद्दल करत असताना निश्चितच बंटी तयार असताना बंटीला थांबवण्याची यश मिळत आहे दरम्यान चढाई कुठे मारत आहे बंटीच्या माध्यमातून बघूया काय करतो कारण या ठिकाणी स्वतःला 30 सेकंदामध्ये साबित करणं गरजेचं आहे निश्चितच याची वेगवान चढाई आपण पाहतोय तो बंटी दमदार चढाईचं प्रदर्शन निश्चितच समोरचं आव्हान खूप मोठं असणार आहे पण हे आव्हान मात्र या ठिकाणी पेलण्याचं काम केलं जातं बंटीकडून आणि दरम्यान 2च कंप्लीट केलं जातं मात्र बोनस ऑफ असणार पण 5 गडी मैदानात समोर डिफेन्स मात्र मजबूत आपण पाहतोय पारस विराज हर्ष निखिल आणि एकेरी पकडण्यासाठी तयार होतो तर सिद्धांत घाडेकर
दरम्यान सिद्धांत पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरीसाठी यावं लागतंय. अर्थात एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणारा सिद्धांत या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे. सूरज काय बोल 3-2 खूप मोठा फरक नाही पण मित्रांनो निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना कोणात घ्या शंका नाही आहे. दरम्यान 5 गडी मैदान बोनस ऑफ शैलेश आपली मोठी कामगिरी करावी लागणार आहे. 1 पॉइंट साठी सिद्धांत गाडेकर या ठिकाणी काय घडतं बघूया. शैलेशची मोठी कामगिरी 2 गुणांची कमाल. चढाईसाठी असणारे चांगला प्रयत्न हर्ष शोमळे यांचा. बंटी देखील गाडीकट्टवादीला आक्रमण वाढवले जाते. 3 खेळाडू केवळ मैदानामध्ये तिन्ही बेस्ट डिफेंडर. मित्रांनो इथं काय घेतो बघूया. पारस हर्ष आणि देखील हे त्रिकोण मैदानामध्ये असताना पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे खूप मोठं लीड नाही आहे 2-5 पण इथं मात्र सामना आपल्या बाजूला बनवण्यासाठी तयार आहे. तो निश्चितच नरेंद्र छा ट्रॅव्हल्स पुढे पण त्यांच्याकडे धमकमय ऊर्जा आहे पावर आहे असं समजे तो या ठिकाणी बिघणार टाकून मला जाते. थर्ड रेड साठी ऋतिकचा वापर केला जातो. मित्रांनो कित्येक क्रीडांगणावर आपण पाहिले ऋतिकनं स्वतःला सिद्ध केलंय. इथं मात्र गरज असताना ऋतिक आपल्या संघाला पॉईंट मिळवून देतो का डू ऑर डायच्या घातक चढाई म्हणून स्वतःला सिद्ध करतो का. निश्चितच मंत्रीच ऋतिक या वेळेला निश्चित येण्याचं काम करतो. इथं आपण पाहतोय 4 गडी मैदानात त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय ऋतिक हर्ष 5 आणि विराज मोठ्या सामन्यामध्ये अशा प्रकारची वाटेकसम केली जातात पण सर्वोच्च न्यायालय तयार असणार. पुन्हा एकदा विराज चव्हाणला आपण पाहतोय उत्तम दर्जाची पॉईंट त्या दोन्ही संघादरम्यान टाइम आउट स्वीकारलेले. दोन गुणांचं केवळ तर या ठिकाणी निश्चितच दोन्ही संघादरम्यानचा सामना इतका उत्कृष्ट होत होणार आहे. 9 वर्ष आपल्याला महामुकाबला पाहिल्याचं सूत्र थर्ड रेड शैलेश शेडगेसाठी अत्यंत जबरदस्त सामन्याचं चित्र आपण पाहतोय. दरम्यान शैलेश सिंगल निश्चितच त्या ठिकाणी मित्रांनो 6-4 सेकंड सत्र निर्णायक सत्र खेळत असताना बंटी पालांडेसारखा दर्जेदार खेळाडू आक्रमण करण्यासाठी तयार आहे. सध्या स्थितीमध्ये आपण पाहतो पारस एकेरी पकड करण्यासाठी विराज आणि सिद्धांत आणि पुन्हा एकदा कोपरा रक्षक भरभक्कम छोटा बॅट बडा धमाका हर्ष उमडे. दरम्यान बंटी एमटी रेड करून डेडलाईनच्या आसपास येतोय. निश्चितच आपल्या संघासमेत दाखल होण्यासाठी तयार. प्रदीप दाखल म्हणून वेगवान चढाई ज्याच्या माध्यमातून नेहमीच होत असते तोच विराज चव्हाण. सुरतच्या दिशेने आक्रमण वाढवताना आपण विराजला पाहतोय. एक चढाई या खेळाचा लक्ष बदलू शकते. ती चढाई विराजच्या माध्यमातून होते का पाहायचंय. दरम्यान एमटी रेड पुन्हा एकदा रिकाम्या हाताने यावी लागते आणि पुन्हा एकदा प्रदीप दाखल म्हणून दर्जेदार चढाई करण्यासाठी तयार आहे. तो या ठिकाणी शैलेश शेडगे सुंदर चढाई काय करतं तिथं मात्र स्वतःला संतुलित केलं जातं. दरम्यान शैलेश मात्र आक्रमण वाढवताना आपण दिसतोय. एकेरी पकडण्यासाठी पारस तयार आहे. सिद्धांत तयार असणारे साखळी बसवण्यासाठी सद्यस्थितीमध्ये विराज चव्हाण आणि हर्ष उमळे. दरम्यान 2 गुणांचं लीड अजून थर्ड रेडचा इशारा शैलेश शेडगे करायसाठी येतोय. डू ऑर डायच्या अर्थात 30 सेकंदामध्ये शैलेशला सिद्ध करावं लागणार आहे. पॉईंट घेणं बंधनकारक असताना एमटी रेड करू शकत नाहीये. बघूया प्रयत्न सुंदर आहे. या प्रयत्नांची शैलेशला पॉईंट घेणं गरजेचं असताना मात्र शैलेशला नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स थर्ड रेडचा इशारा
विराजसाठी पुन्हा एकदा महत्वपूर्ण चढाई विराजच्या खांद्यावरती जबाबदारीचं उस असताना विराज एक वेगवान चढाई विराजच्या माध्यमातून नेहमीच असते. सूरज गुरु सारखा दर्जेदार खेळाडू मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना आणि या सामन्याचं चित्र प्रगवण्यासाठी तयार असणारा 6 गुणांची बरोबरी इक्वल पुन्हा एकदा सामना बरोबरीचा आता बंटी परांडे चढाईसाठी आक्रमण जोरदार चढवलं जाते. काय घडतं बघूया या ठिकाणी तेज आक्रमण करण्याचं हो 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 फारच ठरवलं होतं मित्रांनो. ब्लॉक मजबूत करायचं होतं त्याला साथ मिळत नाही आहे. बंटी मात्र आपला मार्ग सुकर करताना 1 गुणाची भर आपल्या संघाच्या खात्यामध्ये घालताना 4 मिनिटं आणि 17 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. काय घडतं बघूया. नाट्यमय मोड ऍक्शन म्हणून सामना येऊन ठेवलेला आहे कारण केवळ एका गुणाचं लीड आहे. संकेतवरती पुन्हा एकदा आक्रमण बंटीच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिशय दर्जेदार सामना जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखडी भवानी चषकामधला आपण दर्जेदार सामना पाहतोय. लीड मोठा नाही आहे केवळ एका गुणाचं लीड. पुन्हा एकदा बंटी पालांडे चढाईसाठी असणार आहे. पारसला एकट्यानं लढताना पाहिलं मित्रांनो त्याला साथ मिळाली असते तर बंटीला थांबवण्याचं काम या ठिकाणी होऊ शकलं असतं. पण दर्जेदार खेळाडू ज्या थांबवणं कठीण आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो बंटी पालांडे सहज हेडलाईन क्रॉस करतोय. आणि निश्चितच या ठिकाणी 3 मिनिटं आणि 35 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना पुन्हा एकदा विराज आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. सुंदर आक्रमणाच्या जोरावरती पाणी दाखल करायचं आहे. युवराज रौनकवरती आक्रमण केलं जातं. मध्यरक्षक आदित्य आणि विशील आपण पाहतोय एकेरी बघण्यासाठी तयार असणारा संकेत घरची त्याच्या बाजूला जोरदार आक्रमण केलं जातंय. पण इथं मात्र एमपीएस 1 गुणाचं माप लीड आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 बंटी पालांडेला आपण पाहतोय चढाईसाठी. दबाव असणार आहे विराजवरती पण तो दबाव मात्र डिफेन्सवर टाकण्याचं काम विराजच्या माध्यमातून झालेलं होतं का. युवराज विराज समाजवादी इशारा बंटी पालांडेसाठी महत्वपूर्ण चढाई पोहोचण्यासाठी अप्रूप होतं. बाहेरच्या निश्चितच 7 गुणांनी बरोबरी हम 7 हा नारा या ठिकाणी दोन्ही संघाकडून आदित्य गजवल याच्या बाजूला आक्रमण वाढवताना बड पाहतोय विराज याला 1 मिनिट आणि 48 सेकंदाचा कालावधी 7-8 अशी परिस्थिती. 1 गुणाचं लीड आहे ते विघ्नार्था कोंडमाळा या संघाकडे. जोशी कदम संकेत घरशी आदित्य गजवल असं हे 15 तिकीट आपण नरेंद्र छायाग्रामांच्या संघाकडून पाहतोय. दरम्यान रेड घालीत केली जाते. जयची क्रमांक 14 संकेत घरशीच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा ज्यांना आपली ऊर्जा खर्चित केली तो ऑलराऊंडर अर्थात अष्टपैलू गुणवान खेळाडू पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे तो श्रीकांत घाडेकर. निश्चितच सुपर टॅकल ऑन असताना समोर आव्हान असणार आहे ते निश्चितच ऋषीला मात्र टार्गेट केलं ते श्रीकांत घाडेकर. अंतिम क्षणाकडे आपण होतो मित्रांनो. लगभग 1 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना संकेत घरची लांबच लांब हाताने आणि आता मात्र ऑल आउट आपण पाहतोय बारीक गेला लगभग शेवटच्या खेळानं 7-10 अशी परिस्थिती. 2चा मॅच मेगा फायनल आणि या
मैदानावरचा सर्वोत्कृष्ट मित्रांचा सामना म्हटलं तर वाव ठरणार आहे. दोन्ही संघ मातब्बर पण सध्या स्थितीमध्ये स्टार खेळाडू आदित्य गजमल मैदानामध्ये असताना ऋतिक माध्यमातून ही चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते. संपूर्ण वेळ खर्ची घातला जातोय. अर्थात ऋतिक मात्र आपल्या मैदानात दाखल होताना आपण ऋतिकला पाहिलं या ठिकाणी सन्मान दिला जातोय आणि या सामन्याचं चित्र आपल्याला